मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्यासमोर 3 मंडळी बसलेली. एक तर 2 प्रसिद्ध गाडा मालक आहे, एक सध्या प्रसिद्ध डॉक्टर आहे, पशुवैद्यकीय अधिकारी. आणि पशुसेवा हा एक धर्म आहे आणि तो कुठंतरी प्रामाणिकपणे निभावत आहे. डॉक्टर निखिल फुके हे नाव सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण आहे विठ्ठल नाना भूतकर. तर या विठ्ठल नानांमुळे सध्या डॉक्टर चर्चेत आहे. डॉक्टरची एक मुलाखत बघितली मागे, आणि कुठंतरी सर्वसाधारण बैलगाडा मालकांच्या गोठ्यावरती जाऊन त्यांच्या बैलांना कुठंतरी हेल्दी ठेवण्याचं काम हे डॉक्टर करत आहे. मग ते कुठल्याही भागात असू द्या, फार मध्य प्रदेशपर्यंत हे डॉक्टर पोहोचले. तर असे निखिल डॉक्टर फुके आपल्यासोबत आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार डॉक्टर, काय सध्या ट्रेंडिंगमध्ये तुम्ही? हो. काय हो कारण? काय रिझल्ट? हां, जे 3-4 महिन्यापासून आजारी आहेत, बरं, लंगडण्याचे जे प्रॉब्लेम आहेत, त्यांना आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट देऊ. रिझल्ट ओके, बरं. पण कुठलंही क्षेत्र असू द्या, प्रामाणिक कष्ट केलं की त्याचं फळ नक्की मिळतं असं म्हणता येईल. हो हो नक्की. आणि कमी दिवसात मिळालं. हो. आता या 2-3 महिन्यापासूनच तुम्ही स्वतः बघताय आणि बरेचशा लोकांनी बघितलं असेल, ते तुमच्याशी संपर्कही करताय. किती लोकांचे फोन झाले तुम्हाला आतापर्यंत? पश्चिम महाराष्ट्रात बोलायला गेलं तर 200+ कॉल झालेले आहेत. बरं, किती लोकांपर्यंत भेटी झाल्या? 120 माझे OPD 120 पर्यंत झालेली. बरं, 2-2.5 महिन्यामध्ये. आता काय होतं, सहजासहजी एखादा मोठा बैलगाडा मालक किंवा कुठलाही बैलगाडा मालक असू द्या, तो एखाद्या व्यक्तीला दुजोरा देत नाही सहजासहजी. बरोबर. आणि विठ्ठल नानाने जे तुमच्यावर प्रेम दाखवलं, किंवा अजय दादा जाधव कलेडोणकर यांनी जे प्रेम तुमच्यावर दाखवलं, किंवा तुम्हाला घेऊन चालताय तर एक वेगळं प्रेम तुमच्यावर दाखवलं, काय कारण नेमकं? नक्कीच. आता मी जे काय महाराष्ट्रभर फिरतोय, तर हे जे 2 व्यक्ती आहेत, यांनी मला अगोदर ट्रीटमेंट, म्हणजे बैलांना आजारपणामध्ये मी ट्रीटमेंट दिलेली. बरं. त्यांना ज्यावेळेस रिझल्ट आला, तर असं म्हणायला काही हरकत नाही की दादांनी मला खांद्यावर घेऊन दादा नाचवण्याचं काम करताय. म्हणजे दादा एक कुठंतरी जे रिझल्ट आला ते मीडियासमोर त्यांनी दाखवला. बरं. आणि मला मार्केटमध्ये आणण्याचं जे काम आहे ते दादा करताय. बरं. दादा झाले, नाना झाले. आता हा प्रश्न झाला नानाचा, पण खऱ्या अर्थाने तुम्ही आता महाराष्ट्रभर फिरताय. हो. आणि विशेष करून मला सांगायला अभिमान वाटेल, आता तुम्ही 2 व्हीलरवर फिरताय, म्हणजे 600 ते 700. आता मागच्या वेळेचा रन किती झाला तुमचा 2 व्हीलरवर? 1430. किती? 1430. 1430 किलोमीटर हे फक्त 2 व्हीलरवर फिरले 2 दिवसामध्ये. हे कौतुकास्पद बाब आहे की तुम्ही एवढा मोठा प्रवास हा फक्त बैलगाडा मालकांकडनं गेला. प्रत्येकजण पैशाच्या मागे आहे, प्रत्येकजण पैसे कमवतोय, पण कशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना सेवा देता येईल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवता. हो, बरोबर. आणि तो फायदा बैलगाडा मालकांना होतोय. पण आता काय बघण्यात येते तुमच्या नेमकं फरक काय जाणवतोय? मराठवाड्यात तुम्ही अगोदर डॉक्टरकी करत होता, बैलगाडा मालकांसाठी सेवा देत होता बैलांना, पण आता पश्चिम महाराष्ट्रात जात आहे, किंवा पुणे मुंबई हा भाग असेल, मध्य प्रदेशमध्ये बी मागे जाऊन आले, तर काय फरक जाणवतो या भागात? हे बघा, ज्यावेळेस मराठवाड्याच्या बाहेर माझी एंट्री झाली, तर कुठंतरी नंदीवरती 20, 22, 25, 30 हजारापर्यंत तो गाडा मालक खर्च करतोय. आणि प्रॉपर त्याला रिझल्ट येत नाहीये, ट्रीट होत नाही. बरोबर. त्याला रिझल्ट न आल्यामुळं बैलगाडा मालक एक 5-6 महिने वेटिंग म्हणजे थांबून जातो. आणि मी गेल्याच्या नंतर मी एकच सांगतो की बाबा, आपल्या एका ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला जर 30%, 50% जर फरक वाटला तर आपण समोर ट्रीटमेंट करायची. बरं. आणि मी ट्रीटमेंट ज्यावेळेस ट्रीटमेंटला हात टाकतोय, तर मी कुठंतरी ब्लड रिपोर्ट, एक्सरे, सोनोग्राफी सगळ्या गोष्टी चेक करूनच मी ट्रीटमेंट करायला तयार असतो. बरं. आता कुठले बैल तुमच्या हातावरती, म्हणजे तुम्ही उपचार केलेले बैल कुठले? आता नानाचे तर पूर्ण दावणच आहे. अजय शेठची दावण. बरं. इकडं विदर्भात श्रीनाथ केसरी थारचा मानकरी रुद्रा. बरं. तो पण आहे. काय झालं त्याला? त्याला पायाचा प्रॉब्लेम आहे. बरं. थोडा फ्रॅक्चर आहे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिकचा दिवाने आहेत, त्या नैताळेचा एक आहे सिन्नरमध्ये, सिन्नर नैताळे त्या साईडचे. या मराठवाड्यातले तर हे घरचेच आहेत. आता ही दावणच बघतोय, आता ही मोठी दावण आहे, सांडू मिस्त्रींची दावण, म्हणजे महाराष्ट्रात सध्या ट्रेंडिंगमध्ये चर्चेत आहे. जसं तुम्ही चर्चेत आहे तसं ते चर्चेत आहे. आणि देवाबाई आणि लाल बादशाह हे सध्या चांगल्या नंबरात त्यांना ठेवत आहे.
आता याच्यात खऱ्या अर्थाने हे सांगा मला की ह्या ज्या 2 महिन्यात तुम्ही जसं फिरताय ह्या 2 महिन्यामध्ये एखादा अनुभव सांगा की तो बैलगाडा मालकाचा अनुभव सांगा. त्या बैलाला उपचार करूनही त्याला फायदा होत नव्हता, त्याच्यावर उपचार होत नव्हता आणि तुम्ही गेल्यानंतर त्याच्यावर उपचार केले आणि तो आज व्यवस्थितरित्या आहे. महाराष्ट्रातले सर्वात मोठे बैलगाडा ड्रायव्हर नानांनी माझी बाईट दिलेली आहे. बरं. त्यांना आपण बऱ्यापैकी चांगला रिझल्ट दिला. बरं. त्याच्यानंतर आता 1-2 दिवसापूर्वीच माझं बोलणं झालं थारचा मानकरी रुद्रा, त्यालाही चांगला रिझल्ट आहे. बैल एक महिन्यामध्ये मैदानात दिसल, पहिल्या स्थितीमध्ये येईल. आणि चिमण्या, आपला तळेगावचा चिमण्या पण आता एक मोठा कमबॅक देणार. बरं. एवढं फिरताय तुम्ही, विशेषतः कुठला आजार बैलांना जास्त जडलेला दिसतो? निमोनिया, ड्रिंचिंग निमोनिया, काहीतरी औषधी पाजताना बैल ठसकला की निमोनिया होतो. त्याच्यानंतर बैल पळता पळता एखाद्या वेळेस ठोकरला, लेमनेस, लंगडण्याचा प्रकार आहेत, फ्रॅक्चर. बरं. ह्या गोष्टी जास्त आहेत. पायाचे आजार? पायाचे आजार? हो, पायाचे आजार. आणि एक ब्लडिंग डायरिया, शेणामध्ये रक्त येणे पळून झाल्याच्या नंतर. काय कारण नेमकं? त्याच्या छोट्या आतड्यावरती सूज येते, स्वेलिंग लहान आतड्यावरती. बरं. आणि त्यानं तो प्रॉब्लेम आपल्याला बैल 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी दाखवतो, कोलिक पेन. या गोष्टी आपल्याला आता जाणवत आहे बऱ्यापैकी, म्हणजे महाराष्ट्रभर फिरताय तुम्ही. आता किती बैल तुम्ही रिपेअर केले, उपचार केले आतापर्यंत? साधारण 120 त्या साईडचे. बरं. आणि 150 आपल्या मराठवाडा आणि याच्यात विदर्भामध्ये. एक चांगला रिझल्ट देण्याचं काम करताय आणि कमी पैशात ही सेवा तुम्ही प्रामाणिक निभावताय. हो. आता ही दावण जर म्हटलं तर ही चर्चेतली दावण आहे. इथं पण तुमचे उपचार तुम्ही देता बैलांना? 100%. ओके. आता विशेष करून सांगा मला की एखादा आजार असा सांगा की तो बरा होतच नव्हता पण तो तुम्ही केला. इकडच्या साईडचा आता यांचाच घरच्या दावणीचा देवा आहे, देवाबाई. आता लवकरच तो पण क्लिअर होणार. मोठा देवाबाई? हो, मोठा देवाबाई. बरं. त्याला पायाचा प्रॉब्लेम होता, 3 पायावरती बैल होता. आता 1-1.5 महिन्यात बैल मार्केटला येणार. बरं. आता ह्या मुद्द्यावरून मी मुद्दा म्हणून विचारतो, लोक कमेंट करतील. मैबे असेल साधा मास्तरांचा रेटरेचा, त्या बैलाला सुद्धा हा पायाचा प्रॉब्लेम आहे. घरनिकी राजाला पण पायाचा प्रॉब्लेम आहे. मागच्या वेळेस आपण घरनिकी राजाकडे गेलो होतो, तर त्यावेळेस त्यांना पण तुम्ही बरेचसे सल्ले दिले. हो, मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन केलेलं. आता या गोष्टी बऱ्यापैकी होता, बरेचसे बैलगाडा मालक फोन करता तुम्हाला, मग सेवा देणं होतं का प्रत्येकाला? हो, मी काय करतो, पश्चिम महाराष्ट्रातले जे कॉल आहेत ते 10-15 कॉल वेटिंग, 10-15 कॉल आलेत, मी त्यांना एक तारीख देतो. त्या तारखेमध्ये आपण 2 ते 3 दिवस तिकडे राहायचं, बाईकवरती प्रवास, आणि त्याच्यानंतर मी मराठवाडा आणि 2 दिवस विदर्भामध्ये. डॉक्टर, आता अजून एक प्रश्न, सध्या ज्या पद्धतीने 10 ते 12 बैल मृत पावले, मरण पावले, तर याचं कारण काय नेमकं? हे टेम्परेचर, हाय टेम्परेचर. हो, पण हाय टेम्परेचरमध्ये ते ह्या अगोदरपासून पळताय बैल? नाही, ह्या वर्षी त्यावेळेस जो अगोदरचा काळ होता त्यावेळेस जास्त बैल दगावले नाही, पण ह्यावेळेस का त्याचं प्रमाण वाढलं नाही? काय होतं, बैलगाडा मालक बैलाला एकदम आराम देत नाही सहसा. 2 दिवस 3 दिवसाच्या नंतर मैदानात बैल काढताय. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी टेम्परेचर वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. बरं. बैलाला कुठंतरी योग्यरित्या आराम जर मिळाला तर काही अडचण नाही. बरं. विशेषतः एक कॉमन प्रश्न झालेला आहे आता, इंजेक्शन. आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहे, बाजूला गाडा मालक बसलेले आणि त्यांचेही बैल पळताय, तर हा इंजेक्शनचा जो मोटिव्ह आहे हा कितपत खरा आहे? नाही, 100% खोटा. कारण की मी बाईकवरती इथपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो नसतो. बरं. इंजेक्शनवरती मी माझाच बैल एक तयार करून इंजेक्शनवरती या दावणीला तर मोठा केला असता. बरं. या दावणीपेक्षा माझा नंदी महाराष्ट्रभर मोठा केला असता. बरं. पार्टनरमध्ये तरी ठेवला असता. हां, काहीतरी करून, म्हणजे नाव कोणाला, सगळ्यालाच मोठं वाटतं ना, आपलं नाव मोठं व्हावं. बरं. आता एक कुठेतरी चांगले संबंध बनताय, प्रत्येक गाडा मालकाकडे जाताय तुम्ही. आणि अगोदरच सांगितलं की योग्य रिझल्ट, आपल्या कष्टाचं फळ कधी मिळतं तर आपण यशस्वीरित्या त्या ठिकाणी पारदर्शक भूमिका निभावली तेव्हा, आणि ते काम तुम्ही करताय. एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 9356 55 55 98. मुद्दामून सांगतो, ही काही पेड न्यूज नाही आहे, मुलाखत नाही आहे, पण डॉक्टर ज्या पद्धतीने आता सगळे काही पुरावे 1450 किलोमीटर जाऊन प्रवास करून आले 2 व्हीलरवर, आणि एक सर्वसामान्य बैलगाडा मालकापर्यंत जात आहे. कारण मी पण पश्चिम महाराष्ट्रात फिरतो आहे, आणि जो बैलगाडा मालक भरडला जातो आहे तो
अशा छोट्या छोट्या गोष्टीला भरायला जातोय. मग त्याच्यावर बैलाला लागणारा उपचार, आणि हा उपचार काही काही ठिकाणी 25 ते 30 हजाराच्या घरात जाता, आणि एवढे पैसे देऊन देखील बैल त्या ठिकाणी त्याला प्रॉपर उपचार मिळत नाही, तो बैल पूर्वगतीत येत नाही. तर ते कमी पैशात कुठेतरी तुम्ही काम करताय, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ केला. 2 मिनटं आपण जाता जाता प्रसिद्ध बैलगाडा मालक मुन्ना भैया आहे त्यांच्याशी चर्चा करूया. द्या बरं भैया, बऱ्याच किती दिवसापासून डॉक्टर येतात तुमच्याकडं? हे डॉक्टर आपल्यापासून कमीत कमी 3-4 वर्षापासून येते. मग का तुम्ही चर्चेत राहिले पण ते चर्चेत नाही राहिले, ते नाही आले? नाही, ते काही अशा युट्यूबवर त्याच्यावर समोर आलेच नाही. ते आले म्हणजे नाही. बरं आहे म्हणे आपले. आता पण नाही म्हणत होते बाईट द्यायला? नाही, बाहेर द्यायला नाही म्हणत. मग का तुम्हाला वाटत नाही का असं एखादी खूप चांगली गोष्ट आहे ती चर्चेत आली पाहिजे? नाही, मीच त्याला आपल्या पुण्या भागातले कमीत कमी 25-30 जणांचे नंबर मी दिले त्याला, जाऊन या म्हणलं. बर. तिकडं पण बोललो मी का आमच्याकडं असा असा डॉक्टर आहे, त्याला तुमचे बैल दाखवा म्हणलं. काही आजारी असल्यामुळे मग त्यानं बरेच बैलाचा उपचार केला तिकडं. आता तुम्ही सोबत आहे, आता मुलाखत म्हणून नाही पण खऱ्या अर्थानं सांगा, या माणसाचा रिझल्ट तुम्हाला मिळाला का प्रॉपर? हो, मिळाला. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं का आता मोठा देवा भाई लवकरच कमबॅक करणार, हो. तर ते काय नेमका उपचार केले त्याच्यावर? काही नाही, आपण काय केलं आतापर्यंत त्याला आपला समज मोठा देवा दाखिलच नव्हता. आपण जे समज तुम्ही सांगितला असा उपचार करायचा कोणी दुसऱ्यांना, लवकर रिझल्ट या म्हणून आपण बाहेरच उपचार केले आतापर्यंत. भैया काय सांगाल जाता जाता डॉक्टर विषयी? आता ही मुलाखत संबंध महाराष्ट्र बघणार आहे, हो. आणि एक चांगला उपचार त्या ठिकाणी बैलांना डॉक्टरांकडनं होतोय, हो. कमी पैशात होतोय. हो. काय सांगाल डॉक्टरांविषयी जाता जाता? काय डॉक्टर आता ते मग आपण त्याला बऱ्याच दिवसांनी बोलून घेतो इथं. त्यानं आपले समज गाय असो, म्हैस असो, बकरी असो, ते आपले समज फोनवर उपचार करून जातात. फोनवर उपचार करा. हो, आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे, आणि आमच्या पूर्ण गावाला त्याच्यापासून चांगलाच रिझल्ट आहे. बरं, नक्कीच. हो. चालतं, शुभेच्छा राहतील. आणि ज्याही बैलगाडा मालकांना बैलाला त्रास असेल तर त्या बैलाच्या उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा. नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि व्हिडिओत पण देतो, तर डॉक्टरांना संपर्क साधा. डॉक्टर निखिल फुके. धन्यवाद.